नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। चला तर मी आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आंब्याचा रस कसा बनवायचा हे दाखवणार आहे। आंब्याचा रस बनवण्यासाठी मी इथे 5 हापूस आंबे घेतलेले आहेत। आमरस करण्याच्या अगोदर कमीत कमी अर्धा तास तरी हे आंबे असेच पाण्यात ठेवायचे, म्हणजे यातला जो चिक असतो तो सगळा निघून जातो। आता हे आंबे मी स्वच्छ धुवून घेते आणि एका कपड्याने कोरडे करून घेते। बघा, हे स्वच्छ धुवून आंबे मी कोरडे करून घेतले। हे बघा, असं ह्या आंब्याच्या वरचे देठ काढून घेते। हे बघा, असा आंबा चिरून घ्यायचा आहे। हा असा आंबा चिरून घ्यायचा आणि ही कोईला लागलेली साल पण आहे काढून घ्यायची। आता इथं तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं फक्त एक आंबा कट करून घेतला आहे। आता मी बाकीचे सगळे आंबे अशाच पद्धतीने कट करून घेतले। सगळे आंबे अशा प्रकारे मी चिरून घेतले। आता हा आंबा असा पूर्णाच्या चाळणीवर धरायचा आणि असा घासून घ्यायचा। हे पहा, सालीला कुठंच असा आंबा शिल्लक राहत नाही, पूर्णपणे सगळा हा आंबा निघला जातो। अशीच आता मी तुम्हाला कोय पण याच्यावर घासून दाखवते। बघा, इथे सगळ्या कोया आणि साल मी चाळणीवर घासून काढले। सालीला पण आणि ह्या कोयांना पण जरा सुद्धा आंब्याचा गर राहिलेला नाही। हे बघा, असा हा आंब्याचा रस तयार झालाय। आता हा चाळणीला लागलेला पण रस सगळा काढून घ्यायचा। असा हा चाळणीला लागलेला सगळा रस काढून घ्यायचा। आता ह्या कोया आणि जे साली आहे त्याच्यात मी एकदम थोडंसं पाणी टाकून धुवून घेते। धुवून घेतलेलं पण इथं ओतून घ्यायचं। त्याच्यात आंब्याच्या आंबट गोड चवीनुसार साखर टाकून घ्यायची। आंबे जर गोड असतील तर साखर कमी टाकायची आणि आंबे जर थोडेसे आंबट असतील तर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं। आणि अगदी चिमूटभर ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं। छान अशी साखर विरघळून घ्यायची। काही वेळेस काय होतं, आपण नेमकं रस करायचं म्हटलं की लाईट जाते, मग त्यावेळेस अशा पद्धतीने चाळणीचा वापर करून हा आंब्याचा रस तुम्ही नक्कीच बनवून बघा। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात वेलची पूड किंवा केशर पण टाकू शकता, पण मी हा असा साधाच ठेवणार आहे। तर हे पहा, अगदी प्लेन असा आपला हा आंब्याचा रस तयार झालेला आहे। फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी।